The nominees for the Consistent Performer Award are Snehal Jadhav, Shraddha Purdyal, Sarita Karade, Arpita Lambe, Jyoti Bhavre. Consistent performer. Any guesses, teachers? Okay. या साइडला आवाज येत नाही ऍक्च्युली, इकडनं आवाज येतो. Teachers? Okay. Let's see who is the winner. Hello. हाँ बोला. ऑर्डर नहीं पता. The Consistent Performer Award goes to Arpita Lambe. लास्ट इयर ॲन्युअल फ्रँचायझी मीटच्या वेळेस माझे 50 स्टुडंट्स होते आणि त्यावेळेस मला बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड मिळालं होतं. आणि त्यावेळेस मी टार्गेट सरांनी सगळ्यांना सांगितलं होतं, सगळ्या टीचर्सला, की तुमचं टार्गेट तुम्ही लिहायचं आहे त्या चीटवरती. तर माझे 2 टार्गेट मी लिहिले होते. 2 टार्गेट मी लिहिले होते. त्यातलं फर्स्ट टार्गेट 100+ स्टुडंट्स होतं आणि ते माझं कंप्लीट झालं आहे 100+ स्टुडंट्सचं. ते मला खूप छान वाटतंय आणि हे माझ्या फॅमिलीशिवाय करणं इम्पॉसिबल होतं. माझी फॅमिली खूप मोठा सपोर्ट आहे त्यांचा मला. आणि नेक्स्ट टार्गेट ते सुद्धा लवकरच कंप्लीट होणार आहे आणि ते झाल्यावर नक्की शेअर करेन मी अक्कलकोटमध्ये अबॅकस, वैदिक मॅथ्स आणि मिडब्रेनचे क्लासेस घेते. मिडब्रेनचे क्लासेस स्टार्ट करायला ॲक्च्युली सरांनी आणि मॅडमनी खूप सपोर्ट केला. ॲक्च्युली मी स्टार्ट करताना सर म्हणाले होते, मॅडम करा स्टार्ट तुम्ही. तर मला अक्कलकोटचे लोक करतील की नाही, येतील की नाही असं थोडंसं निगेटिव्हिटी होती माझ्यामध्ये. मग मी काय केलं, स्टार्टिंगला सगळे मुलं गोळा केले, आधी 10 स्टुडंट्स गोळा केले आणि मग मी क्लास जॉईन केला. माझं त्यावेळेस झालं एक सेशन कंप्लीट. श्रद्धा इन्स्टिट्यूट बरोबर 3 वर्ष मी जोडली गेलेली आहे. त्यांच्याबरोबर काम करताना माझा रेशो जो आहे तो प्रोग्रेसकडे चाललेला आहे. मी स्वतःच्या पायात कॉन्फिडन्स, म्हणजे मी लास्ट इयर इथे येऊन बोलू शकत नव्हते किंवा तो कॉन्फिडन्स नव्हता माझ्यामध्ये, पण तो इनबिल्ड झालेला आहे आणि ह्याचं मला खूप छान वाटतंय. श्रद्धा इन्स्टिट्यूटसाठी त्यांचे टीचर्स ही त्यांची फर्स्ट प्रायोरिटी आहे. मी म्हटलं जसं की लास्ट इयर सगळ्यांनी चीट लिहून ठेवल्या होत्या सगळ्या टीचर्सनी. वर्षभरात मला असं वाटलं की सगळ्या गोंधळात कॉम्पिटिशन असतात वगैरे, ह्या चीट्स कुठेतरी मिस झाल्या असतील, कुठेतरी गेल्या असतील. नेक्स्ट इयर काय सर दाखवणार नाहीत आपल्याला. पण 8 दिवसापूर्वीच ऑफिसकडून फोटो आला, मला फोटो शेअर झाला की मॅडम तुमचं टार्गेट आहे, तुम्ही अचीव केले की नाही. मी जस्ट सरप्राईज झाले की ह्या चीट अजूनसुद्धा सांभाळून ठेवल्या. ही खूप मोठी गोष्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टी टीचर्सच्या श्रद्धा इन्स्टिट्यूट जपत राहते कायमच. आणि सगळे टीचर्स जसं म्हणतात की सर आणि मॅडम यांनी खूप केलेलं आहे सगळ्यांसाठी. कारण की सर एकटे 400+ लेडीज टीचर्स सांभाळतात, ही खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली. कारण की आता सगळ्यांनाच माहिती आहे की एक घरात बाई असली तर तिचं बोलणं ऐकून बस होऊन जातं. 400+ टीचर्सना तोंड देतात, ही सोपी गोष्ट नाही आहे नक्कीच. पण असे आहेत सर आणि सगळ्यांनाच अनुभव आलेला आहे. हा ब्रँड आहे श्रद्धा इन्स्टिट्यूट, हा असाच मोठा होईल, ह्यांची खूप खूप ग्रोथ होईल. आणि मॅडमनी मगाशी सांगितल्याप्रमाणे जशी संजीवनी बुटी सगळ्यांना दिलेली आहे तसंच आहे ते. आणि ही पुढं हा वारसा असाच पुढं चालत राहणार आहे. आणि बरेच टीचर्स ह्याचं श्रद्धा इन्स्टिट्यूट मास्टर फ्रँचायझी घेत आहेत, श्रद्धा इन्स्टिट्यूटची कॉपी करत आहेत.
श्रद्धा इन्स्टिट्यूटची टीम वाढती आहे, मार्केटिंगची टीम वाढती आहे, ते खूप छान काम करत आहेत. अगदी बेसिकपासून व्हॉट्सअपचं स्टेटसपासून इंस्टाग्रामचं पेज किंवा अकाउंट ओपन करण्यापासून, फेसबुकचं अकाउंट ओपन करण्यापासून ते सांगतात. कधीच त्या कंटाळत नाहीत की मॅडम एवढं बेसिक माहीत नाही का, असं नाही का करू शकत तुम्ही, कधीच म्हणत नाहीत. त्या खूप बेसिक सांगतात सगळं. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट कॉल करून सांगतात. असं नाही होत बाकीच्या ठिकाणी बघा तुम्ही, असं एवढ्या बारीक गोष्टी कोणीही कॅल्क्युलेट करत नाही. हे टीचरसाठी खूप चांगली गोष्ट आहे. थँक्यू सो मच.